बिंडोकासारखं करत बसती उगाच. मी काय बिंडोकासारखं केलं? काल रिचार्ज संपला तर मला पैसे होते का माझ्याजवळ? मग पगारच झाली नाही कुठं? आणि झाल्याला देऊन ठेवायचं तिकडं. काय उसनं दिलेलं उसनं पासनं तू काय घरात माणसाला नसते तिकडं हे करत बसती. रात्री लय वाचली माझ्या हातात तू. तुझा गेमच होता. तुला असा बॅटच घेऊन बसलो होतो मी. बॅटच टाकणार होतो तुझ्या डोक्यात पण वाचली आहे तू माझ्या हातात. त्रिशा काय पाहिजे तुला? त्रिशा ए पोरे दारावरनं रोवून जरा इकडं बस ना उठून जरा उंबरट्यावरनं. सीताफळ बघितलं माझं तर डोकंच हालतंय. सीताफळ सर्दी होती तिनं त्या सीताफळानं जास्त. कुठून आणलास तसलं तू? मी नव्हतं तर काय कायच करून ठेवलंय या घरात. लय चांगलं करून ठेवलंय बाई तू. आणि व्हिडिओ करताना अशी करते एवढा असं जवळ घेऊन असा मोबाईल पकडाय तुझ्या हाताला गोळा. मी आता नाश्ता करत होतो तर आली मोठी शानी म्हणे माझ्या तोंडाला बघून नाव ठेवायला लागली आणि माझा मोबाईल उचलला काढला तिनं फोटो माझा. परत बघती आणि तिचं नुसता अपमानच झाला तिचा. आर्यन आला म्हणला पप्पा नुसता साऊथ इंडियन हिरो सारखा दिसतोय तू. अशी तिचा मूडच ऑफ झाला. मला आता दिवाळीमध्ये ह्या हातावरती टॅटो काढायचा आहे. टॅटो असा की फोटो काढायचा आहे मला हातावरती. तर जर कोणाला त्या टॅटो बद्दलचं माहिती असेल तर सांगा. ते लेझर ट्रीटमेंट पण मी बघितलंय. तर त्या लेझर ट्रीटमेंटचं असं आहे की जळालेलं कसं डाग पडतं तिथं तसं डाग पडतं. मग तसं डाग पाडून काय उपयोग. त्याच्यापेक्षा एक फोटो काढायचा म्हणजे फोटो छान पण वाटेल आणि हे बाद दिसतंय ते मिटून पण जाईल. हे नशे की बाद खिशे में झालेली कहाणी. तुझा फोटो काढायचा होय पण तू मोठा झाला की बदलतो की तुझा चेहरा असाच राहत नाही ना. पण हा फोटो काढून उपयोग नाही. पुढे चालून तू बदलणार. गणपती बाप्पाचा नाही माझ्या हृदयात हा एक ते काढणार आहे तिथं फोटो. म्हणजे माझ्या मनात आहे काय माहीत झालं. मी सांगत नाही. इथं असं काय केलं असेल. मुद्दाम व्हिडिओ चालू असल्यावर येऊन बावण करत जाऊ नको. तुम्ही येऊन चालू केला मी डोकं विसरून. काल त्या कमेंट मला त्या एका ताईची आलेली. त्या कोणत्या पुरी बघितला की हा मुद्दाम लगेच व्हिडिओ चालू करतो. ताई तुम्ही व्हिडिओ नीट बघा. माझा व्हिडिओ चालू होता त्याच्यानंतर ती पोरगी माझ्या त्या सीटवर बाजूच्या येऊन बसली. अगोदर तिथं ते थांब जराशी दात पडेल तुझे. त्या माझ्या साईडला एक काका होता कोणता तर बसलेला. तो उठून साईडच्या सीटवर पलीकडे गेला निघून कारण त्याला पण विंडो सीट हवी होती. तर साईडचं सीट रिकामं झालं की तो पटकन उठून विंडो सीट जवळ जाऊन बसला. आणि ती पोरगी आली आणि ती तुम्हाला सांगतो ती पोरगी वयानं खूप छोटी होती. असं बोलत पण नका जाऊ मनाला लागण्यासारखं. आयला ती किती बारकीशी पोरगी शाळेतली असेल 5वी 6वीतली पोरगी. ती मी व्हिडिओ चालू होता माझा आणि त्यात येऊन बसली. तरी पण मी ती दिसू नये म्हणून असा मोबाईल करत होतो. पण एका हातात मोबाईल पकडून समजा हात अवघडला तर दुसऱ्या हातात पकडावं लागतं. आत्ता पण मी असाच हात चेंज केला बघा. या हातात होता तर पटकन या हातात मोबाईल पकडला. लय वेळा असा मोबाईल पकडला की हात दुखतोयच ना. आणि त्यात ती पोरगी दिसली आणि तू बोला आता 1 नंबर कमेंट म्हणजे फालतूक दिसतोय तुला. हा काय फालतूक वाटतो काय तुला? मला बोलू नका. तसा फालतूक असतो मी तर तुमच्यासाठी एवढं धडपड करत बसलो पण नसतो. घेऊन गेलो असतो निघून कधीच. आली सुगी फुगले घाल गेली सुगी ती झाल. असं नाही ग. असलं की दिवाळी नसला की शिमगा असं काय तर तेच आहे. आली सुगी फुगले घाल गेली म्हणजे काय? तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे याचा? मग बाई कुकडं जेवा लागतंय. बाई किती दिवस शेवटला. तुला आपलं लग्न झाल्यापासून कधी माझा असं तू बघितलंय का? बाहेर लपडण फिपडण तसलं बघितलंय का?
पण पहिल्यांदाच लपड तर पहिलं भूतकाळ तो होऊन गेलेला पास्ट बद्दल तू प्रेझेंट मध्ये तो माझा पास्ट प्रेझेंट मध्ये आणून हे करणार काय आणि तेव्हा काय मला एवढी अक्कल होती माहित नाही ते अट्रॅक्शन असतं तसं होतं काही भूतकाळ त्याचा आता विषय काढून उपयोग नाही लग्नाची तर 10वीत होतो तेव्हा झालं कुठलं लफडे करत फिरत होतो मी आता येणार तो चिठ्ठ्या वही घेऊन पळा भविष्यभर का काळ समजतात का किती काळ असतात सांग बरं 3 कोणते भूतकाळ हा आयुष्मान काळ कोणता काळ आयुष्मान काळ हा वर्तमान काळ हा आयुष्मान काळ कुठला आणला तू बघा मला माहित आहे का आयुष्मान काळ आणि वर्तमान काळ 3 असतात आमच्या पेपरमध्ये होता की भूतकाळ भविष्य काळ असतो तो आयुष्मान काळ म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ भूतकाळ म्हणजे काय सांग बरं म्हणजे हा म्हणजे येड्यासारखं भूतकाळ म्हणजे इकडा एक भूतकाळ म्हणजे होऊन गेलेला काळ काल हा भूतकाळ झाला आज आत्ता हा वर्तमान काळ आणि येणारा भविष्य काळ आमच्या पेपरमध्ये होते की हा मग तू कुठला आयुष्यमान काळ म्हणतोय त्या दिवशी पोरगा काय म्हणतोय हा त्रिशा त्या भाऊलीला मारू नको ग तिची मम्मी बालाजीत आहे त्या भाऊलीची मम्मी कुठं आहे ग बालाजीत आहे माझी पोरगी काळीभोर पडली तिथं काय तिच्या जीवाचं खाणं पिणं ती बघती वय तिला फक्त तिथं आई बहिणी झाल्या की बस कालच्या व्हिडिओत अशी बोलत होती कोण कोणाचं नसतंय इथं काय मला काम लय करू लागतात काय कोण एकमेकाच आता तुम्ही कामाला गेल्यावर तुमची काम शेजारचीच करते तुम्ही करत ना बसूनच येताव का एवढं चाहती की गुणगान गात त्यांच्या सोबत पळाय इथं काय म्हणायचं का हे पिरूला फॉर्म बसवाय जाते त्या मला दिवसभर उभा राहून जमत नाही माझे पाय दुखतील गुडघे आणि वाकून असं गुडघे दुखते उजवा गुडघा मरणाचं दुखायलंय खरंच उजवा वा माझं एवढा वजन असून मी कधी गुडघं दुखतंय आणि हे दुखतंय आणि ते दुखतंय बोलत पण नाही दुखत पण नाही माझा एकच आजार आहे छातीत दुखणं कधी ती छाती माझा जीव घेते काय माहित सोयाबीन का सीजन आ रहा है ऐसा लोडिंग पे पड़ा है रह गए खाली 10 दिन तैयार रहा तैयार पहिल्या वेळेस तुम्हाला सागर आहे ना पहिल्या वेळेस माहित नाही का गेला पळून तिकडं पहिल्या वेळेस माहित नाही पायाचं माहित नाही का पहिल्या वेळेस नाही म्हणायचं ही लागलं होतं बघा तिथं ना तो पिकअप कांद्याचं हे असतं ना काय म्हणतात ग त्याला उंच भागाला दंड सरी नाही ग बाई तो वरचा बुंडा असतो तो त्यावरनं पाय असा माझा घसरला वरती होतं लोड 40-50 किलो तो लोड वरती आणि खाली माझा असा शरीराचा लोड असा त्या बुंडावरनं असा पाय स्लिप झाला पिचकलाच पाय माझा दुखायच लागला मग काय तर मलम दिले वाटतं एक पट्टा बेल्ट असा वापरायला बराच झाला तो पण कुठं गेला की बेल्ट हाय की घरात पडलेला होता तिथं कुठं तर वर आहे खिडकी ह्यावेळेस लागते त्रिशा उठल्यापासून तो काय करते शून्य एवढा तीस केली काल एक कमेंट होती तिच्यासाठी तुझ्या व्हिडिओला देवानं तिला खूप सुंदर बनवलंय म्हणून खूप मस्त बनवलंय म्हणून मला लय आवडती त्रिशा आर्यनला म्हणती मला बोलू नको माझ्यासोबत बोलू नको म्हणती बापच देखणं आहे म्हणजे लेकरं देखणे असणारच स्वतःला लय शाना समजतोय काही की बघा बरं जरा दोघातून कोण छान दिसतंय पावडर नो पावडर आहे नो ओरिजिनल क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर फक्त इथं गंध लावतो मी ते माझा गंध हे झालाय सुकलाय त्यात पाणी घालून ठेवणार आहे आता मी बघायच नाही ना तिरुपतीला गेलोय आलोय तो गणू काय खातोय दावा आर्यन तो तिकडं
तो गणू काय खातोय बघ. बल्लू खाऊ दे ह्याला सांगा की सांग. शिवीगाळ कळली. शिवीगाळ तुला एवढी शिवीगाळ करते काय ती काय म्हणलं ऐकलं? काय हिरीतच पडणार होती का थोडीच लांब हिर होती तिथं. थांब आता हा व्हिडिओ खूप मोठा झाला तुझा व्हिडिओ चालू कर त्यात बोल.